नांदगाव खंडेश्वर शहरातील विद्यार्थिनीसह विद्यार्थी बदलापूर येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराबाबत विश्रामगृह ते तहसील कार्यालय येथपर्यंत शांतपणे मोर्चा काढून निदर्शने केली। आरोपींना फाशी द्या, चिमुकल्या मुलीला न्याय द्या, आम्हाला 1500 नाही दिले तरी चालेल पण सुरक्षा पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, मुलगी वाचवा देश वाचवा अशा घोषणांनी बसस्थानक परिसर ते तहसील परिसर दणाणून गेला होता। बदलापूर येथे 4 वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। महिला मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यामुळे बदलापूर व अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे 6 वर्षीय चिमुकलीवर शालेय शिक्षकाने विनयभंग केला। या दोन्ही आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी सुमारे 400 ते 500 विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर शांतपणे उतरल्या होत्या। या दोन्ही आरोपीला फाशीच द्यावी या मागणीसाठी सुमारे 400 ते 500 विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर शांतपणे उतरल्या होत्या। विश्रामगृहापासून ते तहसील कार्यालयापर्यंत फेरी काढत बस स्थानक समोर जोरदार निदर्शने करण्यात आली। त्यानंतर तहसीलदार मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले। आणि एवढा उन्हातान्हात तुम्ही विद्यार्थ्यांनी एवढा मोठा मोर्चा काढलेला आहे, याचा अर्थ ही सेन्सिटिव्हिटी दाखवतीये आपल्या विद्यार्थ्यांची। पुढे जाऊन तुम्ही समाजात नक्कीच एक सुजाण नागरिक बनणार आहात, याची तुम्ही एक झलक इथे दाखवलेली आहे। तुमचं निवेदन मी स्वीकारते आणि आपण हे शासनाकडे पाठवूया। त्यावेळी उपस्थितीमध्ये सर्वेश खेडकर, प्रथमेश भगत, ऋषिकेश बेलसरे, रुचिता लष्करे, पूर्वा रिठे, सखी शेडके, सविंशा सावदे, तेजस्विनी चोरे, राणी मारोटकर, गायत्री जाधव, गौरी ढोमणे, गौरी इजडकर, प्रेरणा ख्रिस्ते, विवेक भगत, तेजस जवळकर, संकेत ठाकरे, ऋषिकेश जुनगरे, प्रदुमन कंचे, कपिले, सौरभ भांडे, संकेत ठाकरे यांच्यासह शहरातील सर्व महाविद्यालयीन मुले उपस्थित होते। त्यासाठी आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे आणि आज या मोर्चा काढलेला आम्हाला फक्त एवढंच पाहिजे, जे आरोपी आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आम्हाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्हाला लाडकी बहीण नको, सुरक्षा हवी। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे अशी जी त्यामुळे मुलींना घराच्या बाहेर निघता सुद्धा येत नाही। त्यामुळे आमची फक्त एवढीच मागणी आहे, मुलींना बाकी जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि अशी कठोर शिक्षा द्या जेही जे समोर अशी घटना करणार त्यांना करताच नाही आली पाहिजे। म्हणजे त्यांना एवढी भीती वाटली पाहिजे की अशी, कारण आजकाल काही भीती राहिलीच नाहीये म्हणून अशा घटना घडत आहे। जर आज ज्या या घटना झालेल्या आहेत त्यांच्यावर एक कठोर पाऊल उचलला तर अशा समोर घटना होणार नाही, एवढीच विनंती। पवन ठाकरे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नांदगाव खंडेश्वर।